संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून फरार आहे। वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याने विरोधक धनंजय मुंडे यांना टार्गेट करतात। यावरून ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी एक मोठं विधान केलंय। धनंजय मुंडे ओबीसी नेते असल्याने त्यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवलं जातंय असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलं। मुंडे दोषी नसतानाही त्यांना टार्गेट केलं जात असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असंही तायवाडे म्हणाले। मात्र जर धनंजय मुंडे दोषी असेल तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं। जो कोणी त्याच्यामध्ये कोणी त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कठोर दंड झाला पाहिजे। परंतु एखादी व्यक्ती दोषी नसताना जर त्या व्यक्तीला टार्गेट केला जात असेल तर त्याचा हा समाज त्याला कधी खपवून घेणार नाही। धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, हे आहे आणि अशा प्रकारचे ओबीसी असल्यामुळे जर टार्गेट होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करणार, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू। पण जर ते दोषी असेल तर समाज त्यांच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही। संतोष देशमुखच्या आडून हे जे चाललेलं आहे, जे राजकीय नेते बोलत आहेत, हे संतोष देशमुखची हत्याचं प्रकरण ते वेगळं बाजूला ठेवून ते त्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत आणि ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत। मग धनंजय मुंडे असतील या पंकजाताई मुंडे असतील, यांना राजीनामे द्या जाणीवपूर्वक। परंतु असं जाणीवपूर्वकच ओबीसी नेत्याला जर टार्गेट करीत असतील, एक पालक म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलंय। बीड जिल्ह्यातील लोकशाही आणि प्रशासकीय अपयश उघडं पडल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। संतोष देशमुख प्रकरण एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून राज्यभरात त्याची व्याप्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यात मोठा असंतोष असून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची गरज आहे। जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणं गरजेचं आहे। यासोबतच सर्वपक्षीय शिष्टमंडळाला राज्यपालांनी भेट देण्यासाठी वेळ द्यावी असंही संभाजीराजे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय। त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीकरता थेट राज्यपालांच्याकडे वेळ मागितलाय। एवढंच नाही तर बीडमधलं हे प्रकरण हे केवळ जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर राज्यभरातलं आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात त्याबद्दल असंतोष आहे। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात असून जनतेच्या मनात कायदा, प्रशासन, सुव्यवस्था याबद्दल विश्वास निर्माण व्हावा यासाठी या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं करणं महत्त्वाचं असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय। तिकडे प्राजक्ता माळीनं एक अर्ज केलाय, तो मुंबई आणि बीड पोलिसांच्याकडे। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या संदर्भात माहिती दिली। सगळ्या घटनेचा सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना महिला आयोगाच्या वतीनं पोलिसांना देण्यात आल्या आहेत। प्राजक्ता माळीनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या अनुषंगानं तपास करण्याकरता मुंबई आणि बीड पोलिसांच्याकडे महिला आयोगानं संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल मागवलाय। प्राजक्ता माळी हे केवळ निमित्त आहे असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। पण मोठ्या प्रमाणात महिलांचं चारित्र्य हनन केलं जात असल्याचंही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या पत्रात नमूद केलंय आणि मुंबई तसंच बीडच्या पोलिसांच्याकडनं एक तातडीचा अहवाल मागवला आहे। मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे। त्याचबरोबर त्याची एक प्रत बीड पोलीस अधीक्षक व सायबर क्राईम यांना देखील पाठवलेला आहे। सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेल्या अश्लील आणि अश्लील विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी। राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत। संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी
आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बीडमध्ये आंदोलन करतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ते आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दमानिया यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. पवनचक्क्यांसंदर्भात किती गुन्हे रजिस्टर आहेत, शस्त्र परवान्यासंदर्भात काय कारवाई केली आहे या संदर्भातली माहितीसुद्धा अंजली दमानिया यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. नाही, जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार. त्याच्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर आज त्यांचे मोठे मोठे खुलासे करण्याची माझी अपेक्षा आहे. ते काय होतील ते दिवसभरात आत्ता न बोलणं योग्य ठरेल. बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं अंजली दमानिया यांना या सर्व प्रकरणातून बाहेर ठेवावं अशी मागणी केली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी एक ट्विट केलंय. अंजली दमानिया दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करतायत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केलाय. रिचार्जवर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करतायत? बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावं. रिचार्जवाल्या ताईंची लढाई स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी चालू आहे असाही आरोप चव्हाण यांनी केलाय. अंजली दमानिया यांनी लक्षात ठेवावं की सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही असंही चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय.